सो अगेन जसं तू म्हटलीस की डेफिनेटली पहिले 2 वर्षे जसं आहे की तुम्ही सॅलरीज कडे बघू नका. तर व्हॉट डू सजेस्ट की नेमकी काय केलं पाहिजे मग जर सॅलरी नाही बघायची तर कशावर फोकस केला पाहिजे फ्रेशर ग्रॅज्युएट्सने? फर्स्ट थिंग आय वुड से स्किल्सवर. तुम्ही काय करताय इथे, का तुम्ही क्लिनिकल रिसर्च घेतलंय. जस्ट टू वर्क इन कॉर्पोरेट, लेट मी टेल यू, कॉर्पोरेट इज व्हेरी बोरिंग. बट तिथे पण तेच काम करून खरंच लोक बोर होतात. का तर त्यांना माहित नसतं की मी का आहे इथे, काय करतोय, काय शिकतोय. फक्त डॉक्युमेंट्स आहे ते वाचतोय बास. ते शिकायचं कसं तर ते तुम्हाला जमलं पाहिजे. आणि ते कॉर्डिनेटर म्हणून पेशंट्सला 2-3 हँडल करा, 2-3 काय 100 पेशंट्सला हँडल करा वर्षभर. मग ती जी मजा येते ना, जेव्हा आता मी काम करते ना लिटरली, मला बिलकुलही असं होत नाही की फ्रायडे कधी येतोय. ऑब्व्हियसली थर्सडे पर्यंत बोर होतं, पण जेव्हा नवीन स्टडीज येतात किंवा काही येतं तर एक फोर्स कंटिन्यू असला पाहिजे आपल्याकडे की काहीतरी